मंडळी, तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आहे गणपतीचा 4था दिवस आणि उद्या आहे वौसा। तर आम्ही गावी चाललोय, म्हणजे मी माझ्या माहेरी वौसा करणार आहे। श्रीषा माझी तिथे उभी आहे। श्रीषा हाय कर। आणि इथे आता तयारी झाली आहे, बॅग पॅक झाली आहे। ते माझी बॅग, श्रीषाची छोटी बॅग। तर आता आम्ही दोघी निघालोय, दादा आणि माझी वहिनी मध्येच भेटणार आहेत आणि आता इथून आम्ही डायरेक्ट जाणार आहोत। तर भेटूया, कंटिन्यू करूया आजच्या ब्लॉगला। आणि मग गावी जाता जाता मी बऱ्याच काही गोष्टीमध्ये दिसले किंवा कुठे थांबलो तर तेही दाखवेन तुम्हाला। आणि बघूया गावचा गणपती कसा आहे आणि सगळं कसं होत आहे। तर भेटूया पुढच्या प्रवासाला। माऊ पुढे बघ, पुढे बघ। हळू हळू हळू, काय ती हाऊस। अच्छा बाय। हा अच्छा बाय। पुढे बघ, पुढे बघ, पुढे बघ, पुढे बघ। गावाला चालली। हॅलो, तर आता आम्ही उतरलोय पनवेलला, म्हणजे कळंबोलीला हायवेला आम्ही उतरलोय। आणि इथेच माझा दादा आणि वहिनी येणार आहे, तर त्यांच्याबरोबर आम्ही जाणार पुढे गावाला। तर त्यांची वाट बघतो आणि श्रीषाला भूक लागली, तर श्रीषा मला म्हणते इथे मॅगडीमध्ये जाऊया आणि काहीतरी खायला घेऊया। तर आता बघूया, मग आता जाऊ किंवा मग ती लोक येईपर्यंत आम्ही थांबणार आणि नंतर जाऊ। काय बोल ना, काय दाखवायचं तुला, काय दाखवायचं? थांब, कॅमेरावर ठेवला सोनं। हां, एक मिनिट। आणि मी ना मी फ्राईज आणि बर्गर। हॅलो, तर आम्ही मॅगडीमध्ये खाऊन झालोय। खातानाचं शूट नाही केलं, मी विसरले इव्हन गेल्यावर। तर माझा दादा आलाय, दादा खेळतोय, वहिनी इथे वॉशरूमला गेल्या। आणि आता आम्ही इथून थोडंसं पार्सल घेतलं, तर आता आम्ही निघणार आहोत इथून। आता बघू किती वाजतात। आता वाजलेत 5:45 झालेत। तर आता किती वाजता पुढे जायला बघूया। तर आता आम्ही इथे निघू। श्रीषा बाय कर। निघू आता, माझी वहिनी आहे, आम्ही निघू आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात। बाय। हॅलो, तर आता आम्ही निघालोय आणि ती बाहेर गेलेली तिथे। तर आता आम्ही निघालोय आणि 6ला 5 मिनिटं आहेत। तर आता बघूया किती वेळ लागतोय। तर आता आम्ही आहोत मुंबई पुणे हायवेवर। तर बघूया, आणि दादा गाडी घेऊन आलाय, तर त्या गाडीनेच आता आम्ही चाललोय। सो चला मग, आपली जर्नी स्टार्ट झाली आहे, तर बघूया।
अशा प्रकारे आम्ही गावी पोचलेलो आहे. गावी येतानाच आम्हाला खाली एक पूल लागतो, नदीचा आमचा पूल, तर तिथून आम्ही एंट्री केलेली आहे आणि पुढे सुद्धा तुम्हाला गाड्या दिसत आहेत, म्हणजेच मुंबईवरून चाकरमारी अजून येत आहेत गणपतीसाठी. तर अशा प्रकारे गावी आम्ही आलो आहे. खूप छान झाला प्रवास. बाप्पाने आम्हाला सुखरूप आणलं. छान हसत खेळत काही खात पीत आलो मजा करत. तर आता आम्ही घरी चाललो आहे आणि आज आमच्याकडे पूजा आहे सत्यनारायणाची. मम्मी पप्पांनी गेल्या वर्षीपासून ठरवलेलं की सत्यनारायणाची पूजा करायची आणि 3 वर्ष ती घालावी लागते. तर अशा प्रकारे सत्यनारायण म्हणजे पूजा इथे मांडलेली आहे आणि इथे सगळी माझी भावंड काका काकी वगैरे आहे. हां तू पण आहेस. तर आता आणि हे पूजेचं देवाचं नैवेद्य डाळ भात, वालाची भाजी, काळ्या उटाण्याची भाजी, मेथीची भाजी, लोणचं, पापड, पुरणपोळी. वाव. तर असं छान आता जेवण झालं आहे. सागर संगीत सुंदर पंचपक्वान आमचं जेवण झालं आहे, खूप छान. आणि आता इथे बघताय गावातली सगळी मंडळी वडीलधारी वगैरे पाया पडायला आलीत. आणि गावी एक असतं ना प्रकार की गावी माणसांना पूर्वीपासून असतं की सगळ्यांच्या घरी जाऊन बाप्पाच्या पाया पडायचं, सगळ्यांची विचारपूस करायचं. एक गावचं वातावरणच वेगळं असतं आणि खूप छान वाटतं. तर अशी आता सगळी माणसं गावातली पाया पडायला येऊन जात आहेत बाप्पाच्या. आणि सत्यनारायणसुद्धा आहे, तर आज दोन्ही गोष्टींच्या पाया वगैरे पडून जाणार आहेत. त्याच निमित्ताने बोलणं चालणं होतं, एकमेकाला भेटणं होतं. तर आत्ता अंगणात जाऊन आपण बघणार आहोत की आज आमच्याकडे जसं की बाप्पा आहे म्हटल्यावर गावोगावी सगळ्यांकडे जागरणं असतात, म्हणजे ती एक पद्धत असते बाप्पाला जागवायची. तर त्याच निमित्ताने सगळ्या वयोगटातली पुरुष मंडळी, स्त्रिया ह्या सगळ्या एन्जॉय करत असतात, नाचगाणी होत असतात. तर आपल्या कोकणात शक्तितुरे हा डान्स खूप फेमस आहे, तर त्याचीच एक झलक आपल्याला इथे जागरणातून बघायला मिळणार आहे. तर इथे आमच्या अंगणात म्हणजे समोरच्या घरात काकींचं हे आहे, बाप्पाचं जागरण आहे. तर त्यांच्याकडेच हा प्रोग्राम आज जागरणाचा आहे. तर चला आपण बघूया कशा प्रकारे जागरण गावी केलं जातं आणि आज कशा प्रकारे आपल्याला नाच बघायला मिळतो. पण त्याच ह्याच्यात ना काकींच्या मुलाची छत्री उलटी झाली, तर तो एक प्रसंग खूप फनी होता बघण्यासारखा आणि तोही कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केला आहे. तर चला मग आता आपण सुरुवात करूया त्यांचा डान्स बघायला. तर कसा वाटला मग हा डान्स. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ नक्की बघत राहा. बाय.